लोक मोबाईलचा इन्शुरन्स काढतात पण स्वतःचा इन्शुरन्स काढत नाही. जसं एक चॉकलेट असतं, चॉकलेटला रॅपर असतं. आपल्या रॅपर जर तुम्ही काढलं आणि ते चॉकलेट खाता खाता खाली पडलं तर तुम्ही ते उचलणार आहे का? नाही. चॉकलेट रॅपर सकट जर खाली पडलं तर तुम्ही उचलणार आहे. तसंच माणसाचं आहे ना. जोपर्यंत माणसाला कव्हर आहे तोपर्यंत त्याला व्हॅल्यू आहे. आणि त्याचे नातेवाईक सुद्धा काय करतात, लांबून नारळ पाणी घेऊन येतात. पण कोण म्हणत नाही 1,00,000 रुपये दे भाऊ, तुला लागेल, मदत राहू दे तुझ्याकडे, असं कोणी म्हणत नाही. त्यावेळेस त्याला इन्शुरन्सची गरज आठवते. जे लोक कंपनीमध्ये काम करतात त्यांचा ग्रुप इन्शुरन्स असतो, ती इंडिव्हिज्युअल पॉलिसी नसते. ज्या वेळेस ते माणूस कंपनी 10 वर्ष काम केलं किंवा एखादा मोठा जॉब आला त्याला दुसऱ्या कंपनीमध्ये आणि तो जॉब सोडला त्याने, तर ती पॉलिसी त्याची बंद होते. तिथं कटअप होते. ती पॉलिसी परत कुठेही पोर्ट होत नाही, दुसऱ्या कंपनीमध्ये ट्रान्सफर होत नाही. तर ती पॉलिसी पूर्ण बंद होते आणि तिथून नवीन पॉलिसी परत पहिल्यापासून चालू होते. हा मोठा लॉस आहे. त्यामुळे बरेच लोकांना हे माहित नाहीये. किंवा बँकेमध्ये जे लोक पॉलिसी काढतात ते पॉलिसी तुमची कुठेही पोर्ट होत नाही, कोणतीच कंपनी पोर्ट करून घेत नाही. ज्यांची पॉलिसी आहे त्यांना असं वाटतं की बाबा आपण मेडिक्लेम काढला आणि आपण जर ऍडमिट झालो कुठल्याही आजारामध्ये तर मला 0 रुपये बिल यायला पाहिजे. लॉजिकली तर यायलाच पाहिजे, पण तसं होत नाही. पैसे भरावे लागतात. मग हे का होतं? नमस्कार, मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो गोष्ट फायद्याची आपल्या पॉडकास्टमध्ये. मंडळी, इन्शुरन्स ॲडवायझर हे नाव ऐकलं की आपल्या बऱ्यापैकी लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण होतो की हा माणूस नक्की आपल्याला पॉलिसीसाठी टाकणार म्हणजे पॉलिसी घेण्यासाठी मागे लागणार. आणि यामुळे आपण खूप इरिटेट होतो आणि त्या माणसाला टाळत असतो. पण ही गोष्ट तुम्हाला तुमच्या जीवावर बेतू शकते, याचा कधी तुम्ही विचार केलाय का? मग ती जीवावरती कशी बेतू शकते हे आज आपण आपल्या पॉडकास्टमध्ये जाणून घेणार आहोत. अर्थात इन्शुरन्स पॉलिसी आणि मेडिक्लेम हे का गरजेचं आहे आणि याने आपल्याला काय बेनिफिट्स होणार आहेत, या संदर्भातील असंख्य प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत. तर हे सगळे प्रश्न आपण आजच्या पॉडकास्टमध्ये घेणार आहोत. आणि याच्यावरती मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत संदेश कुंभार, जे इन्शुरन्स ॲडवायझर आहेत. सर, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, मी संदेश कुंभार. इन्शुरन्स क्षेत्रामध्ये मी 2018 पासून LIC, मेडिक्लेम, मोटर इन्शुरन्स, जनरल इन्शुरन्समध्ये मी काम करत आहे. आणि मी बऱ्यापैकी त्यांची आर्थिक बाजू सावरण्याचा प्रयत्न केलेला आहे. जेणेकरून काय दुर्घटना घडली, ते मोठं संकट येतं त्या कुटुंबावरती, ते समाजसेवेचं काम हे मला मनापासून आवडतं, म्हणून मी हे काम करत आहे. काही लोक विमा घेत नाहीत, इन्शुरन्स घेताना टाळाटाळ करतात. मग अशा लोकांना पुढे काय पश्चाताप भोगावा लागतो? लोक मोबाईलचा इन्शुरन्स काढतात पण स्वतःचा इन्शुरन्स काढत नाही. उद्या मोबाईल पडला तुटला तर त्याचा उद्या मला इन्शुरन्स भेटला पाहिजे किंवा मला बदलून मिळाला पाहिजे. पण माणूस जर पडला तर किंवा त्याला उद्या खर्च आला तर ते कुठून आणणार तुम्ही? जसं एक चॉकलेट असतं, चॉकलेटला रॅपर असतं. आपल्या बरोबर, रॅपर जर तुम्ही काढलं आणि ते चॉकलेट खाता खाता खाली पडलं तर तुम्ही ते उचलणार आहे का? नाही. मग जे चॉकलेट रॅपर सकट जर खाली पडलं तर तुम्ही उचलणार आहे. तसंच माणसाचं आहे ना. जोपर्यंत माणसाला कव्हर आहे तोपर्यंत त्याला व्हॅल्यू आहे. ज्या वेळेस तो माणूस कधी दुर्घटनामध्ये सापडेल किंवा आर्थिक संकटाच्या हॉस्पिटलमध्ये जाईल आणि त्याचे नातेवाईक सुद्धा काय करतात, लांबून नारळ पाणी घेऊन येतात. पण कोण म्हणत नाही 1,00,000 रुपये दे भाऊ, तुला लागेल, मदत राहू दे तुझ्याकडे, असं कोणी म्हणत नाही. त्यावेळेस त्याला इन्शुरन्सची गरज आठवते. बरोबर. हे सध्याची वस्तुस्थिती आहे. की मेडिक्लेम आज का गरजेचं आहे? तुमच्या समोर खूप सारे केसेस आहेत, जर त्या संदर्भात सांगा. आता मेडिक्लेम गरजेचं म्हणजे एक वेळ मी तर असे म्हणेल की 2 घास कमी खा, पण पहिला मेडिक्लेम इन्शुरन्स जवळ घ्या. आणि आता सध्या तुम्हाला EMI पद्धतीने सुद्धा, लोनवर सुद्धा तुम्हाला इन्शुरन्स कंपनी प्रोव्हाइड करते. लोक EMI वर मोबाईल घेतात, गाडी घेतात, फ्लॅट घेतात. मग तुम्हाला मेडिक्लेम घ्यायला काय हरकत आहे? 2+2 म्हणजे 2 अडल्ट आणि 2 चाइल्ड, त्याला 15,000 ते 20,000 रुपये प्रीमियम येतो वर्षाला. म्हणजे प्रत्येकी किती आला? 5,000 रुपये. मग तो 5,000 रुपये तुम्हाला 5,00,000 रुपये जर इन्शुरन्स देत असेल कंपनी, तर का घेऊ नये आपण? तुम्ही 1.5 लाखाचा 1 लाखाचा मोबाईल EMI वर घेता, त्याला 10,000 5,000 EMI भरता. मग हे तुम्हाला 2,000 3,000 रुपये EMI भरायचे फक्त. माझ्याकडे एक पेशंट होता, त्याचा रात्री 11:30 वाजता ऍक्सिडेंट झाला. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर विचारतात, तर त्यावेळेस तुम्हाला विचारतात की मेडिक्लेम आहे का? नाहीये. तुम्ही म्हणता नाहीये माझ्याकडे. मग ते काय म्हणतात, काउंटरला पहिले जाऊन तुम्ही 50,000 रुपये किंवा 1,00,000 रुपये डिपॉझिट करा. त्याच्यानंतर ते RMO किंवा MO जे असतात, मेडिकल ऑफिसर, ते येतात, चेक करतात त्याची कंडिशन क्रिटिकल आहे का, नॅचरल आहे का, नॉर्मलमध्ये आहे तो. मग त्याचं ज्या चाचण्या करायच्यात, MRI, CT स्कॅन वगैरे, तिथून सुरुवात होते. आता जो माणूस पडलाय रस्त्यात, त्याच्याकडे काही पैसे आहेत नाही आहेत, त्याने त्याच्या मित्राला फोन केला, नातेवाईकांना फोन केला, पैसे आहेत का, 1,00,000 रुपये मला भरायचे आहेत, पण त्याला कुणीच मदत केली नाही. बऱ्याच ठिकाणी त्यांनी फोन केले. एक त्याचे पुढारी मित्र होते, त्यांना फोन केला. कशी तरी काय करून त्यांनी हॉस्पिटलमध्ये
एंट्री गेली त्याची, कमीत कमी त्याचे उपचार तरी चालू केले, नंतर हां. पैसे दे बाबा. परंतु जर त्याचा मेडिक्लेम जर असता काढलेला, पॉलिसी काढलेली हां. असती, तर त्याला ही वेळ आलीच नसती त्याच्यावर. ओके. आता आपल्याला हे कळालं, की समजा इन्शुरन्स पॉलिसी नसेल तर काय त्रास भोगावा लागतो. पण बऱ्याच लोकांना असं वाटतं, की इन्शुरन्स म्हणजे नुसतं खर्च करणं. मग काय उपयोग आहे ते खर्च करून? मग तुम्हाला काय वाटतं, की इन्शुरन्स म्हणजे खर्च करणं आहे का ती एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहे? नाही, इन्शुरन्स तो काही खर्च नाहीये. तुम्ही बघा, निर्जीव वस्तूचा तुम्ही इन्शुरन्स करता. हां. उदाहरणार्थ आपली बाईक असो, फोर व्हीलर असो, हं. आपली बिल्डिंग जी बांधलेली असेल किंवा फ्लॅट्स हां. असो, तुम्ही त्याचा इन्शुरन्स करता. मग ते बिल्डिंग पडणार आहे का हो तुमची? हां. 50 वर्षात, 10 वर्षात पडणार आहे का? नाही पडणार ना. तुम्ही स्वतः गाडी व्यवस्थित चालवता, लायसन वगैरे सगळे नियम हां. पाळता. मग तुमचा तो इन्शुरन्स 20-25 हजार रुपये तुम्ही दरवर्षी काढताच ना. हां, बरोबर आहे. मग तुम्ही त्याला खर्च म्हणता का इन्व्हेस्टमेंट म्हणता? खर्चच आहे ना तो तुमचा. हां, बरोबर आहे. पण इन्शुरन्स असा आहे, की ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस त्याच्यामध्ये 10-20 हजार रुपये इन्व्हेस्ट करता, हां. पण त्याच्यातून तुम्हाला ज्यावेळेस काय दुर्दैवाने वाईट वेळ आली, हं. तर त्यातून रिटर्न किती मिळतात हे कोणी सांगू शकत नाही. हां. 10 लाख रुपये मिळतील, 5 लाख रुपये मिळतील, 2 लाख रुपये मिळतील. फक्त 20 ते 25 हजार रुपयामध्ये. मग तुम्ही ठरवा, तुम्ही हां. इन्व्हेस्टमेंट करताय का खर्च करताय? आता आपण बराच वेळ झालं मेडिक्लेम या विषयावरती बोलत होतो. आता हे झालं मेडिक्लेम संदर्भात. पण काही लोकांना इन्व्हेस्टमेंट करायची असते, काही फ्युचर प्लॅन्स असतात. मग त्या संदर्भात कुठे गुंतवले पाहिजेत पैसे? आता LICमध्ये 150 ते 150च्या वर प्लॅन आहेत. 30 दिवसाच्या मुलापासून ते 75-70 वर्षाच्या माणसापर्यंत आम्ही पॉलिसी घेतो. हां. आणि त्याच्यामध्ये कसं आहे, की वेगवेगळे प्लॅन आहेत, की तुम्ही मुलाच्या लग्नासाठी करणार आहे, त्याच्या शिक्षणासाठी का मुलीच्या लग्नासाठी, मुलाच्या शिक्षणासाठी आणि पेन्शनसाठी. ज्यावेळेस आपलं वय 60 होईल, हां. रिटायर होऊ, त्याच्यानंतर मला इन्कम सोर्स काय राहील? ओके. तर तो त्याच्यासाठी LICमध्ये सुंदर असे प्लॅन आहेत वेगवेगळे. शिवाय विमानाची दुर्घटना घडली. हां. लंडनचं विमान होतं आणि ते गुजरातला तिथं हां. पडलं. VIP होते, कोण सामान्य घरातले होते हां. आणि त्यांच्यावर अवलंबून असणारी भरपूर लोकं होती. हं. तर त्यावेळेस लोकांना जाणीव झाली, की जर मी उद्या विमानाने जातोय हं. आणि जर माझं उद्या प्लॅन क्रॅश झालं, हं. तर माझ्यावर अवलंबून असणारी माझी फॅमिली काय करेल? हां. त्याच्यामुळं लोकं टर्म इन्शुरन्सकडे जास्त वळले गेले. ओके. आणि जे आता सामान्य माणूस असेल तो काय करतो? त्याच्या मुलीचं बाबा लग्न, शिक्षणाची तयारी म्हणून आपले 2,000, 3,000 महिन्याला सेव्हिंग करतो. किंवा बरोबर. वार्षिक भरलं तर आपल्याला LICमध्ये आपल्याला 2% सूट मिळते. 6 महिने जर भरले तर 1% डिस्काउंट दिला जातो. हां. तर तसे सुद्धा प्लॅन आहेत. आणि दुसरा प्लॅन म्हटलं तर आता लोकं जास्त करून शेअर मार्केटकडे वळालेले आहेत. हां. SIP म्हणतो आपण त्याला, म्युच्युअल ओके. फंड. हां. तर त्याच्या LICमध्ये कसं आहे, LICनी तुम्हाला म्युच्युअल फंडामध्ये जे पैसे मिळतात, जे व्याजाने, इंटरेस्ट रेटनी, ते सुद्धा LIC देते. शिवाय तुम्हाला टर्म इन्शुरन्स देते. म्युच्युअल फंड SIP म्हणून जो प्लॅन आहे, हां, हां. त्याच्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीला जर अपघात झाला किंवा नैसर्गिक घरात आजारी पडला आणि तो एक्सपायर झाला, हां. तरी सुद्धा तुम्हाला 10% रक्कम मिळते इन्शुरन्सच्या. आणि अपघातामध्ये 20% रिटर्न दिले जातात, ओके. 20 पट. आता आपण परत मेडिक्लेमवरती येऊयात. असे काही पेशंटचे तुमचे अनुभव आहेत, जे तुमचे कस्टमर असतील, ज्यांनी पॉलिसी अपडेट केली नाही किंवा तुम्ही त्यांच्या मागे लागला होता, की तू इन्शुरन्स काढ, इन्शुरन्स काढ. त्यांनी काढला नाही आणि त्याला अपघात झाला किंवा त्याला इजा झाली. माझा एक मित्र आहे, त्याला मी 3 वर्षापासून फोन करत होतो, हं. की तो कंपनीमध्ये नाही, माझ्याकडे आहे कंपनीचा ESI असतो, 1.5-2 लाखाची पॉलिसी असते. हां. आहे माझ्याकडे, भरपूर झालं. काय मला काही गरज लागत नाही हं. आणि मग एवढा काही खर्च होत नाही माझा. हां. आणि मी आता 2-3 वर्ष झालं, मला गरज लागलीच नाही, त्यामुळे मला तुझा मेडिक्लेम नको आहे. हां. मी त्याला कन्व्हिन्स करत होतो, घे घे घे, पण त्याने काही ऐकलंच नाही माझं. हं. पण दुर्दैवाने काय झालं, 2-3 वर्षानंतर त्याला एक छातीत दुखायला लागलं हं. आणि डॉक्टरांनी सांगितलं, की तुला ब्लॉकेज आहेत. 95 का 94% पर्यंत होतं त्याचे. आणि ओके. त्यावेळेस त्याचा खर्च होता 4.5 लाख रुपये ओके. त्या ऑपरेशनचा. त्यावेळेस त्याला जाणीव झाली, की संदेश सांगत होता, की पॉलिसी घे, पॉलिसी घे. त्यावेळेस घेतली असती तर माझे पैसे वाचले असते किंवा मला कोणाला उसने पैसे किंवा घ्यायला लागले नसते. ओके. मग कंपनीचा होता, कंपनीचा काय उपयोग? कंपनीचा ESI जो होता त्याचा फक्त 2च लाखाचा होता. ओके. त्याच्यानंतरची अमाऊंट त्याला गोळा करावं लागली ना इकडून तिकडून. ओके. मग त्यासाठी त्याला हॅरेसमेंट झाली भरपूर. मग त्यावेळेस त्याला इन्शुरन्सचं महत्त्व कळलं, की कॅशलेसमध्ये आपण गेलो असतो, मेडिक्लेम पॉलिसी असती हं. तर आपल्याला ₹1 नसता भरायला लागला. मग आता कंपनी जे इन्शुरन्स काढते, ते बेसिक काढते की एक्झॅक्टली त्याच्या मागचा काय मोटिव्ह असतो? नाही, आता बऱ्यापैकी लोकांना हे माहीत नाहीये. हं. जे लोक कंपनीमध्ये काम करतात हां. त्यांचा ग्रुप इन्शुरन्स असतो. हां. ती इंडिव्हिज्युअल पॉलिसी नसते. ओके.
ज्या वेळेस ते माणूस कंपनी 10 वर्ष काम केलं किंवा एखादा मोठा जॉब आला त्याला दुसऱ्या कंपनीमध्ये आणि तो जॉब सोडला त्याने, तर ती पॉलिसी त्याची बंद होते, तिथंच कटअप होते. ती पॉलिसी परत कुठेही पोर्ट होत नाही, दुसऱ्या कंपनीमध्ये ट्रान्सफर होत नाही. कमीत कमी त्यांनी 10 वर्ष भरले, 10 वर्षाचा बोनस वगैरे काय ऍड झाला असेल किंवा त्याची पीडी वगैरे काय असेल, जुने आजार असेल त्यात कव्हर असतात. पण जसं त्यांनी जॉब रिझाईन केला किंवा ट्रान्सफर केला दुसऱ्या कंपनीमध्ये, तर ती पॉलिसी पूर्ण बंद होती आणि तिथून नवीन पॉलिसी परत पहिल्यापासून चालू होते. हा मोठा लॉस आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांना हे माहीत नाहीये, कंपनीमध्ये जे लोक ग्रुप इन्शुरन्स करतात ना, तो बाहेर कुठेही चालत नाही. किंवा बँकेमध्ये जे लोक पॉलिसी काढतात, ते पॉलिसी तुमची कुठेही पोर्ट होत नाही, कोणतीच कंपनी पोर्ट करून घेत नाही. हे बऱ्याच लोकांना माहीत नाही. ज्यावेळेस वेळ येईल, काही घटना घडेल, त्यावेळेस त्यांना कळतं की हे पॉलिसी काढली नसती ते बरं झालं असतं. ओके, मग साधारण कुठल्या कुठल्या कंपन्या आहेत ज्यांची पॉलिसी घेतली आता सध्या म्हटलं तर तुम्हाला टॉपची कंपनी म्हटलं तर सध्या न्यू इंडिया इन्शुरन्स आहे. त्याच्यानंतर खालोखाल स्टार हेल्थ इन्शुरन्स मध्ये आहे आणि HDFC म्हणून कंपनी, टाटा AIG आहे. या कंपन्या भरपूर चांगल्या आहेत आणि चांगल्या सर्व्हिस देतात त्या. ओके, मग त्यांची पॉलिसी कुठेही पोर्ट होऊ शकते. कुठेही पोर्ट होऊ शकते. समजा आता एखादा व्यक्ती पहिल्यांदाच आयुष्यात कुठली तरी एक पॉलिसी घेतोय, मग त्यांनी हेल्थ, लाईफ का टर्म कुठली पॉलिसी घेतली पाहिजे? हेल्थ इन्शुरन्स हा फार गरजेचा आहे, कारण आता कॅन्सरचे प्रमाण भरपूर वाढत चाललेले आहेत. तरुण पिढी असो किंवा ओल्ड जनरेशन असो, सगळ्यांना आजार असे काही ना काही नाही चालूच आहेत आणि त्याच्यामुळं खर्च वाढत चाललेले आहेत, हॉस्पिटलची बिलं वाढत चाललेली आहेत आणि कधी कोण आजारी पडेल, काय खर्च येईल हे सांगता येत नाही. माझा एक पेशंट होता, तो सारखा कोरोनाच्या काळामध्ये हँडवॉश सगळेजण करत होते, त्यामुळे तो सुद्धा करत होता. पण दुर्दैवाने त्याला ते सॅनिटायझर भेटलं होतं, ते डुप्लिकेट भेटलं होतं. ओके, त्याचा साईड इफेक्ट त्याचा हाडांच्या वर झाला, हाताशी सारखा संपर्क आल्यामुळे आणि त्याला हाडांचा कर्करोग झाल्यामुळं तो माणूस 6 महिन्यामध्ये एक्सपायर झाला. ओके, एवढी भयंकर परिस्थिती झालेली आहे. त्याच्यामुळे मेडिक्लेम गरजेचंच आहे. मी तर म्हणेल 2 घास कमी खा, पण पहिल्या खिशामध्ये मेडिक्लेम पॉलिसी ठेवा म्हणजे ठेवाच. कोविडमध्ये लोकांनी लस घेतली आणि ज्यांना कोरोना झाला होता त्यांनी रेमडेसिवीर इंजेक्शन घेतलं. तर 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि दोघांचाही लोकांना वेगवेगळा इम्पॅक्ट झालेला आहे. ओके, आता त्याच्यातलाच मी कोरोना झालेला, मी स्वतः एक पेशंट आहे. मला 6 इंजेक्शन रेमडेसिवीरचे घेतले होते 2021 मध्ये आणि 2 वर्ष मला काहीच त्रास नाही झाला. 2 वर्षानंतर माझा हिप जॉईंट, लेफ्ट साईडचा हिप जॉईंट डॅमेज झाला. मला चालता येत नव्हतं आणि कळ लागत होते हातामध्ये. त्यावेळेस मी MRI केला. MRI केल्यानंतर मला समजलं की माझ्या जिथले जे AVN म्हणतात त्याला, ॲव्हेस्क्युलर निक्रोसिस हा नावाचा आजार येतो. ज्या हाडांच्या वरची जे त्वचा तयार होते, रक्तप्रवाह होतो तो खंडित होतो आणि ते जे जॉईंट दुखायला लागतात. हे मला 2 वर्षानंतर मला त्रास झाला आणि इतकं भयंकर वेदना असतात त्या की त्या कोणालाच होऊ नये. मला बाथरूमला, वॉशरूमला जायचं म्हटलं तरी सुद्धा मला धरून जावं लागत होतं भिंतीला किंवा वॉकर वगैरे घेऊन जायचं, कारण पायच टाकता येत नव्हतं पुढे. ओके, हिप जॉईंट म्हणजे बॉडीचे फाउंडेशन आहेत. एक जरी फाउंडेशन डॅमेज झालं तर तुमची बिल्डिंग ढासळणार. बरोबर. तर इतकी भयंकर, म्हणजे मला गाडी 4 व्हीलरचा क्लच सुद्धा दाबता येत नव्हता, एवढी भयंकर परिस्थिती होती. मोठ्या मोठ्या डॉक्टरांना भेटलो, ते मधला काहीच मार्ग सांगत नाही. ते डायरेक्ट सांगतात तुम्ही हिप रिप्लेसमेंट करा. ओके, आणि त्याला खर्च येतो कमीत कमी 5 ते 6 लाख रुपये. ओके, एका हिप जॉईंटसाठी. ओके, 2 हिप जॉईंट बदलायचे म्हटलं तर 10 ते 12 लाख रुपये खर्च आहे. म्हणून प्रत्येकाने कोरोना, जे लोक कोरोनामध्ये सापडले किंवा त्यांनी जे रेमडेसिवीर इंजेक्शन घेतलं, त्याचे साईड इफेक्ट पुढे येणार आहेत आणि त्याचा इफेक्ट फार भयंकर होणार आहे. ज्याची कंडिशन चांगली असेल, इम्युनिटी चांगली असेल, त्याला ते कमी जाणवेल आणि ज्याची वीक असेल इम्युनिटी तर त्याला ते 100% बाधणार म्हणजे बाधणारच आहे. त्याच्यामुळे आता आपल्याला पैसे आहेत खिशात नाही आहेत, पण कमीत कमी विमा घेण्या एवढे तर पैसे आहेत लोकांकडे. 5 लाख रुपये तर नाही आहेत, पण 10,000 5,000 रुपये तर आहेत ना माझ्याकडे. तर माझे अशी कळकळीची विनंती आहे लोकांना की कमीत कमी त्यांनी हेल्थ इन्शुरन्स हा काढलाच पाहिजे. मग आता काही लोक असे असतात की मी खूप धडधाकट आहे, मला कुठं काय होणार आहे तेव्हा, अशी मानसिकता असते. मग या लोकांच्या मानसिकतेचं काय करायचं? मला तर तुम्हाला खरं सांगतो, असे 10 ते 5 लोक तर दिवसात मला भेटतातच. ओके, आपण त्याला म्हटलं ना, अरे तुझा आहे का इन्शुरन्स, करायचं का तुला, हे अशी पॉलिसी आहे, हे मला काय होते तेव्हा, पैसे वायाला जातात माझे आणि माझी एवढी प्रॉपर्टी आहे, माझं एवढं भाडं येतंय, व्याज येतंय, काय गरज आहे मला, मग लागलं तर मग विकता येईल एखादा एकर. असे लोक भेटतात.
आणि तेच लोक मी असे पाहिले, त्यांची अवस्था पाहिली की त्यांना म्हणजे खायला इज्जत येत असते का, तर हॉस्पिटलचा डोंगर आर्थिक बजेट त्यांचं एवढं ढासळलं की ते आज खायला इज्जत येत हॉस्पिटलला, कारण त्याला डायलिसिस करावं लागतंय, त्यांना बरेचसे ट्रीटमेंट घ्यावं लागतात, त्याचा खर्चच त्यांना पेलवत नाही. म्हणजे मी म्हणणारी लोक सुद्धा सरळ झालेत. आता समजा तुम्ही एखाद्या फॅमिलीकडे गेलात आणि इन्शुरन्स पॉलिसी तुम्ही त्यांना समजावून सांगता की कुठली बेस्ट आहे, तर 4 ते 5 लोकांच्या कुटुंबासाठी कुठली बेस्ट हे तुम्ही कसं सिलेक्ट करता? तर बरोबर आहे तुमचं, कारण जर वडिलाला शुगर आहे तर प्रश्नच नाही की मुलाला बी होणारच, कारण ते इनहेरिटेड आहे. ज्यावेळेस त्या माणसाला एक गोळी असते, अजून एक गोळी संध्याकाळची सकाळची वाढते, किंवा त्याच्या पुढे जाऊन त्याला इन्सुलिन इंजेक्ट करावं लागतं, आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर कस्टमर आउट ऑफ कंट्रोलमध्ये जातो, त्याला काही होऊ शकतं. मग अशा केसमध्ये जर एखादा मला पॉलिसी, एखाद्या कुटुंबात जर मला असं जाणवलं की ह्या घरातल्या सदस्याला शुगरचा आजार आहे आणि तो अनकंट्रोलच्या लेवलवर आहे, तर त्या केसमध्ये मी सांगतो की तू 5 लाखाची पॉलिसी घेऊ नको, कमीत कमी तू 10 ते 20 लाखाची पॉलिसी घे. का, तर भविष्यात जर उद्या आजार कंट्रोलमध्ये नाही आला नाही, तर त्या कुटुंबाला आर्थिक संकटाला सामोरे जाऊ लागण्याची शक्यता 100% राहणार आहे. म्हणून मी त्याला रिकमेंड करतो की तुम्ही हे घ्या. समजा आता इन्शुरन्स पॉलिसी घ्यायची, मेडिक्लेम घ्यायचा आहे, तर सगळ्यांचंच उत्पन्न काही सारखं नाहीये. बरोबर. मग एखादं कुटुंब असं जे गरीब असतं, उत्पन्न कमी असतं, मग अशा लोकांसाठी कुठली पॉलिसी आहे का जे कमीत कमी पैशामध्ये ते घेऊ शकतील? आता कमीत कमी म्हटलं तर 5 लाखाच्या पासूनच पॉलिसी बऱ्यापैकी सगळ्या कंपन्यांच्या आहेत. 3 लाखाच्या होत्या, पण त्याला बरेचसे कंडिशन होत्या, पण 5 लाखाची सफिशियंट आहे पॉलिसी. म्हणजे ज्याचं कमीत कमी उत्पन्न आहे, कमीत कमी समजा 25-30 हजार रुपये तर साधारण पगार असतोच एका कुटुंबातल्या सदस्याला, तर तो 5 लाखाची पॉलिसी फार तर फार एक 15 ते 20 हजार रुपयापर्यंत घेऊ शकतो. किंवा नवीन आता कपल लग्न झालंय, उद्या त्यांना काय आज त्रास झाला, किंवा 2 वर्षानंतर उद्या डिलिव्हरीसाठी खर्च आला, तरच बघा 5 लाखाच्या पॉलिसीला त्यांना कमीत कमी 50,000 रुपये डिलिव्हरीसाठी मिळतात. तर ते 10-15 हजार रुपये भरायला काहीच हरकत नाही ना. मग साधारण हे पैसे वन टाइम भरायचे, महिन्याला भरायचे, 3 महिन्याला भरायचे? आता ह्याच्यावर तुम्ही चांगला प्रश्न विचारला की ह्याच्यामध्ये कंपनीने आता काय केलंय, 3 वर्षाची पॉलिसी जर तुम्ही एकदम घेतली तर तुम्हाला 20% डिस्काउंट दिला जातो. आणि शिवाय तुम्हाला कंपनी तुमच्या सिबिल स्कोअरनुसार EMI वर पॉलिसी तुम्हाला कॅल्क्युलेट करून इंटरेस्ट, रेट ऑफ इंटरेस्ट किती बसेल, तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल तर त्यानुसार तुम्हाला मंथली EMI 2,000 रुपये, 3,000 रुपये, तुमची जशी कॅपॅसिटी असेल, तुम्ही 1 वर्षात लोन नील करणार असताल, किंवा 2 वर्षामध्ये, 18 महिन्यामध्ये, 24 महिन्यामध्ये, त्याच्यानुसार तुम्हाला EMI आपल्याला ऍडजस्ट करता येतो. अजून काय पाहिजे? आणि हे जी 5 लाखाची जी पॉलिसी आहे, सामान्य जे कुटुंबातला ज्याचं कमी उत्पन्न आहे, पण तो रोज ट्रॅव्हलिंग करतो, तर त्याच्यासाठी कंबाईन प्लॅन आहे. त्याच्यामध्ये टर्म इन्शुरन्स मिळतो आणि विथ दवाखान्याचा खर्च मिळतो. समजा एखादा पॉलिसी धारक आहे आणि तो गाडीवर चालला, गाडीचा ऍक्सिडेंट झाला आणि उद्या त्याच्या मेंदूला हॅमरेज झालं आणि डॉक्टर म्हणले की ह्याचं उद्या ऑपरेशन करावं लागणार आहे, शिर चॉकअप झालेली आहे, तर त्याला 5 लाखापर्यंतचा जो काही खर्च आहे तो येणार आहे ऑपरेशनसाठी. पण दुर्दैवाने तो माणूस 5 लाख रुपये खर्च करून सुद्धा वाचला नाही, एक्सपायर झाला, तर 5 लाख रुपये कंपनीने त्याच्या हॉस्पिटलचं बिल पे केलं. आणि टर्म इन्शुरन्स असल्यामुळे त्याच्यात जे काही नातेवाईक असतील, जे नॉमिनी असेल पॉलिसी होल्डरला, त्याला ते 5 लाख रुपये त्याच्या व्यक्तीच्या नावाने ट्रान्सफर केले जातात, क्लेमची अमाऊंट. म्हणजे खर्च तर दिला आणि शिवाय टर्म इन्शुरन्सची रक्कम सुद्धा दिली जाते. म्हणजे अशी सुद्धा पॉलिसी आहेत. तर मी तर नवीन युवा पिढीला तर मी रेकमेंड करेल की तुम्ही हा कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन आहे स्टार हेल्थचा, तुम्ही घ्यावा. आता लोकांना इन्शुरन्स एजंट म्हटलं की एक फसवं कॅरेक्टर सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतं, तर मग ही इमेज का झाली आहे? कसं आहे, प्रश्न चांगला विचारला तुम्ही. आता वस्तुस्थिती जर पाहिली तर इन्शुरन्स क्षेत्र हे मोठं आहे. कोणची कंपनी येईल, काय करून जाईल, तुम्हाला देईल वस्तू का नाही देईल, ह्याच्यावर कोणाचा भरोसा नाही आहे. जगामध्ये LIC ही कंपनी एवढी मोठी आहे की ती म्हणते पैसे तुमचे आमच्याकडे गुंतवा आणि पैसे घेऊन जा. ती मला फोन करून सांगते की पैसे घेऊन जा. त्याच्यानंतर 2 नंबरला कंपनी आहे स्टार हेल्थ मेडिक्लेम.
LICच्याच खाली LICचे 14 लाख एजंट आहेत आणि मेडिक्लेम स्टार हेल्थचे कमीत कमी 7 लाख एजंट आहेत. ओके. तर एवढं मोठं नेटवर्क असून 20,000 करोडचा टर्नओव्हर आहे. ओके. तर ह्या लोकांना विश्वास कधी बसतो की ज्या वेळेस त्या कंपनीकडून मला काहीतरी मिळतं तरच लोक विश्वास ठेवतात ना. बरोबर आहे. पण मध्ये अशा फसव्या कंपन्या आल्या, पॅन कार्ड क्लब आले किंवा बरेचसे अशा तुम्हाला एवढे पैसे लावा, एवढे पैसे लावल्यानंतर तुम्हाला दामदुप्पट एवढ्या वर्षात लगेच देतो आम्ही, असे फसून बरेचसे लोक गेल्यामुळं अजून सुद्धा लोक म्हणतात माझी LIC मध्ये पैसे बुडले. पण ती कंपनी सांगून गेलेली असती दुसऱ्या नावाने, नाव होतं LICचं करावं. कारण इन्शुरन्स संदर्भातली पहिली कंपनी जी होती ती LIC होती. 1956 सालापासूनची कंपनी आहे. जसं आपण झेरॉक्स बेसिकली कंपनीचं नाव आहे, पण लोकांनी ते झेरॉक्स म्हणतात त्याला. किंवा आपण पाण्याची कुठलीही बाटली घेतली तर बिस्लरी द्या, तसं ते इन्शुरन्सच्या बाबतीत झालं LICचं. त्यामुळे लोकांनी कृपया पॉलिसी घेताना त्याचे नियम अटी ह्या सगळ्या वाचूनच पॉलिसी घ्यावी. जर त्यांना शंका आली तर त्यांनी कुठल्याही LICच्या ऑफिसमध्ये जो LICचा एजंट आहे त्याचं आय कार्ड पाहावं, खरंच LICचा एजंट आहे का, किंवा तो मेडिक्लेम मध्ये जो इन्शुरन्स ॲडवायझर आहे त्याचा त्या कंपनी प्रत्येक एजंटला का आय कार्ड देत असते. तर कुठल्याही माणसाला तुम्हाला डाऊट आला, शंका आली त्याच्याविषयी, तर तुम्ही त्याचे आय कार्ड पाहू शकता किंवा कंपनीच्या ऑफिसला कळवू शकता की हा असा माणूस एजंट आला होता माझ्याकडे आणि त्याने मला असं सांगितलंय. 2020 साली सगळीकडे लॉकडाऊन होतं. लॉकडाऊन म्हणजे पूर्ण लॉकडाऊन, कुठंच रस्त्यावर बाहेर फिरायचं नाही. दिसला की पोलीस सपासप सटके देत होते. आता त्या केसमधला एक किस्सा सांगतो तुम्हाला. आमचे एक एजंट आहेत, त्यांचा तो क्लायंट होता लातूरचा, म्हणजे तो पुण्याला होता पण काय कार्यक्रमानिमित्ताने लातूरला गेला होता आणि नेमके त्याच महिन्यात त्याची पॉलिसी मॅच्युअर झाली होती LICची. बरं आता लॉकडाऊन होतं, कुठं पैसे खर्चायला नव्हते, बाहेर पडायला येत नव्हतं, कुठं पोस्ट वगैरे सगळं बंद होतं. मग त्या केसमध्ये त्याला पैसे पाहिजे होते. बरं माझे पैसे मला 5 लाखाच्या पॉलिसीचे त्याला पैसे मिळणार होते, कमीत कमी 10 लाख रुपये. तर त्या केसमध्ये काय केलं, LICने अशी स्कीम आणली होती की ज्याचे काही पॉलिसी मॅच्युरिटीला आलेले आहेत, संपलेले आहेत, तर त्यांना ते येऊ शकत नव्हते ऑफिसला. तर त्यांनी व्हॉट्सअपला डॉक्युमेंट पाठवावे आणि ज्यानंतर जर आपला कोरोना संपेल किंवा लॉकडाऊन संपेल त्यावेळी त्यांनी ओरिजिनल डॉक्युमेंट LICला जमा करायचे. तर त्या केसमध्ये त्यांचे सगळे डॉक्युमेंट KYCचे डॉक्युमेंट घेतले आणि LICचे बॉन्ड, त्याचे फोटो व्हॉट्सअपला लोकांना पाठवायला लावले ऑफिसला आणि विदिन 2 ते 3 दिवसामध्ये त्याच्या खात्यामध्ये मॅच्युरिटीचे पैसे क्लेमचे सगळे LICने जमा केले. मला सांगा, अशा काळामध्ये जर LIC तुमच्याबरोबर जर खंबीरपणे उभी असेल, फक्त व्हॉट्सअपवर डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला जर मॅच्युरिटीचे पैसे देत असेल, का आपण LICच्या मागे उभे राहू नये, का विश्वास ठेवू नये. आता मला एक सांगा की समजा एखाद्याला इन्शुरन्स घ्यायचा आहे, तर इन्शुरन्स घेण्याची योग्य वेळ कोणती? मेडिक्लेम किंवा इन्शुरन्स घेण्याची योग्य वेळ मी तर म्हणेल की ज्या वेळेस तुम्ही हेल्दी असता, निरोगी, एकही तुम्हाला गोळी नाही, शुगर नाही, BP नाही, कुठला ऍक्सिडेंट नाहीये, काही त्रास नाहीये, त्यावेळेसच तुम्ही इन्शुरन्स घेतला पाहिजे. आता बऱ्याच ठिकाणी किंवा आता माझे क्लायंट वगैरे आम्ही जातो, ते मला सांगतात जर सर आम्हाला पॉलिसीची माहिती द्या. आम्ही जातो, तर काय मला असं ऑपरेशन झालंय माझं आणि मला आता इन्शुरन्स करायचा आहे. का आता तुमचे पैसे गेलेले असतात ना, म्हणून ते सांगतात सर या मला सांगा. आता मी मागच्याच 15 दिवसापूर्वी एक मी पॉलिसी काढली 10 लाखाची, 70,000 रुपये प्रीमियम आला. त्या माणसाला मी 2 वर्ष झालं पॉलिसी घ्या म्हणून सांगत होतो, तर त्यांनी काय ऐकलं नाही माझं आणि त्यांच्या मिसेसला किडनी स्टोन झाला. जर 1.5 लाख रुपये खर्च आला. त्याच्यानंतर त्यांनी मला घरी बोलवलं की मला इन्शुरन्स करायचा आहे. मी त्यांना फोन करत होतो काढा, त्यांनी ऐकलं नाही. पण मिसेसचं किडनी स्टोनचं ऑपरेशन झालं. 1.5 लाख रुपये खर्च आल्यानंतर मला घरी बोलवलं. मग मी त्यांना समजून सांगितलं की आता तुम्ही पॉलिसी घेताय तर ह्या किडनी स्टोनसाठी तुम्हाला लगेच खर्च मिळणार नाही. का बरं? का आता कंपनी काय म्हणती, आजपासूनची पुढची जबाबदारी आमची. तुमची जे काही इन्शुरन्स आम्ही घेतोय, जेवढे मेंबर आहेत, आणि इथून जो मागचा जो काही तुमचा बॅकलॉग होता किंवा PED म्हणतो त्याला, प्री एक्झिस्टिंग डिजीज, जे काही तुमचे आजार असतील, पहिले ऑपरेशन किंवा गोळी, शुगर, BP, हे त्याला कंपनी खर्च देते, पण ती वेटिंग लावते. बर, कधी देते तुम्हाला की
समजा माझं ऑपरेशन झालं, मला समजा किडनी स्टोनचं ऑपरेशन झालंय, तर त्याला तुम्हाला खर्च देणार, पण 3 वर्ष वेटिंगच्या नंतर. ओके. असं आहे. त्यामुळं ज्यावेळेस आपण हेल्दी असतो त्यावेळेसच इन्शुरन्स घेतला पाहिजे. म्हणून मग मला तर हे समजून सांगा, की समजा डिसीज वाईज जसं बोलू आपण, की आता सगळ्यात बेसिक आजार कुठले आहेत? शुगर, बीपी, हार्टचे कुठलेही आजार, हार्ट अटॅक म्हणा, की कधी येऊ शकतो माहित नाही. बरोबर. मग मेडिक्लेम पॉलिसीच्या हिशोबाने ज्यावेळेस मी पॉलिसी घेतली त्यावेळेस कुठले आजार कव्हर होतात, 3 वर्षांनी कुठले होतात, 5 वर्षांनी कुठले होतात? नवीन कस्टमरनी पॉलिसी केली त्याला काहीच आजार नाहीये, पण दुर्दैवाने त्याला 2 वर्षानंतर एक किडनी स्टोनचा आजार झाला किंवा शुगर चालू झाली त्याला, तर ह्याचा कव्हर आपल्याला आता पॉलिसी घेतल्यानंतर 2 वर्षानंतर कंपनी 100% देते. ओके. पण जर मला पॉलिसी घ्यायच्या अगोदर जर मला शुगर असेल, माझं ऑपरेशन झालं असेल, त्या पर्टिक्युलर आजारासाठी मला 3 वर्षानंतर कंपनी खर्च देते. आणि मी नवीन पॉलिसी घेतली पण मला काही त्रास नाहीये, पण मला जर उद्या ऑपरेशन करायची गरज लागली तर मला 2 वर्षानंतर हा खर्च कंपनी देते 100%. त्याचं किंवा डोळ्याचं ऑपरेशन करायचं, मला डोळ्याला अंधुक दिसते किंवा मला मोतीबिंदू झाला, तर त्या आजारासाठी मला 2 वर्षानंतर मला खर्च कंपनी देते. ओके. मग असं प्रत्येक डिसीजचं वेगवेगळं आहे का? हो, प्रत्येक डिसीजचं वेगवेगळं आहे. नवीन पॉलिसी घेतली आणि मला 2 वर्षानंतर कुठल्याही ऑपरेशनची गरज लागू तर मला कंपनी कुठल्या आजाराला देते. एक किडनी स्टोन शुगरसाठी, त्याच्यानंतर कुठल्याही मला सर्जरी करायची असेल, मणक्याचं ऑपरेशन, गुडघ्याचं ऑपरेशन असेल, तर हे 2 वर्षानंतर मला सर्जरीसाठी कंपनी खर्च देते. ओके. म्हणजे कुठल्याही पॉलिसी 2 वर्ष वेटिंग पिरियड असतो ऑपरेशनसाठी. आता सगळा एआयचा जमाना आहे, ॲप्स आहेत, ऑनलाईन पॉलिसी सगळ्यांना मिळत आहेत. मग असा प्रश्न पडू शकतो ऑडियन्सला की मग याच्यात ॲडवायझरची काय गरज आहे? आता पहा, बरेच लोक आता मोबाईलवर ॲप वगैरे येतात, हे घ्या ते घ्या. तसं नावाचं एक ॲप आहे आणि ते काय होतं, एजंट वगैरे त्याच्यात काही इन्व्हॉल्व नसतो. कंपनी डायरेक्ट काय करते, कुठल्याही कंपनीचं तुम्हाला पॉलिसी अवेलेबल आहे त्या केसमध्ये कमिशन कुणाला द्यावं लागत नाही. एजंटला कमिशन नसल्यामुळे ते ऑटोमॅटिक त्याची प्राइस कमी होते. आणि प्राइस कमी झाल्यामुळे कस्टमरला काय वाटतं, एजंटने मला एवढे 20,000 रुपये सांगितले होते 4 जणांचे आणि तिथं मला 15,000 का 18,000ला मिळते. मग तो काय करतो, पॉलिसी काढतो. मग त्याच्या केसमध्ये असं होतं की उद्या जर काही दुर्दैवाने क्लेम आला, त्याला उद्या सर्व्हिस लागली, ऑनलाईनवाले काही तुम्हाला सर्व्हिस द्यायला कोण मोकळं नाही. एकदा विकून मोकळे होतात, पॉलिसी तुमच्या गळ्यात टाकतात आणि उद्या त्याचा काही क्लेमला प्रॉब्लेम आला, क्लेम पास झाला नाही, तर त्या केसमध्ये तुम्हाला सर्व्हिस कोण देणार? मग त्यावेळेस त्याला एजंटची गरज पडते. तर छोट्या गोष्टी असतात, एखादा रिपोर्ट्स आलेला नसतो किंवा डॉक्टरने एक प्रिस्क्रिप्शन दिलेलं नसतं, तर ते आपण जमा नाही केल्यामुळे कंपनी क्लेम रिजेक्ट करते. मग हे कोण करणार? ऑनलाईन पॉलिसीवाले तर मला तर सर्व्हिस देऊ शकत नाही. त्यामुळं कस्टमरने ऑनलाईन पॉलिसी घेऊच नाही. लोकांना असं वाटतं की ॲडवायझर म्हणजे काय, की येतो, पॉलिसी घेतो आणि ज्यावेळेस प्रीमियम आला त्यांनी भरला की तो कमिशन घेतो निघून जातो. तर लोकांची मानसिकता अशी आहे एजंटबद्दल, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, बरेच ठिकाणी एजंट असतील तसे, पण सगळ्यांना मी काही दोष देऊ शकत नाही. पण मी माझं सांगतो, आता ॲडवायझर म्हणून मला एक हे सामाजिक काम आहे आणि मला हे हृदयापासून आवडतं की आपण माणसाच्या जन्माला आलेलो आहोत, समाजाचं काहीतरी आपण देणे लागतो. त्या भावनेतून मी हे ॲडवायझरचं हेल्थ इन्शुरन्स मेडिक्लेमच्या क्षेत्रामध्ये मी जीव तोडून काम करतो. दिवस असो रात्र असो मी काही बघत नाही. माझा क्लायंट एखादा पुढे अडचणीत आला, काही त्याला गरज लागली, तर नुसतं मी मेडिक्लेम पॉलिसी काढसपर्यंत गोड बोलत नाही किंवा त्याला उद्या जर क्लेमची गरज लागली तर मी माझी गाडी काढतो, स्वतः हॉस्पिटलमध्ये जातो, काही अडचण आली तर त्याचे डॉक्युमेंट्स कमी असतील तर मी ते जमा करतो. ओके. आणि क्लेम मिळेपर्यंत पूर्ण मी त्याला जो माझा पॉलिसी धारक आहे तो माझा घरचा सदस्य आहे असं मी समजतो. जेणेकरून उद्या आपल्याच घरातल्या सदस्यावर काही वेळ आली, आपण काय करणार, कशी ट्रीटमेंट करणार, तशी मी त्या माझ्या कस्टमरला मी ट्रीट करतो. आता बरेचदा असं बघायला मिळतं की ज्यांची पॉलिसी आहे त्यांना असं वाटतं की बाबा आपण मेडिक्लेम काढला आणि आपण जर ॲडमिट झालो कुठल्याही आजारामध्ये तर मला 0 रुपये बिल यायला पाहिजे, लॉजिकली तर यायलाच पाहिजे, पण तसं होत नाही.
काही वेळेस त्यांना पैसे भरावे लागतात. मग हे का होतं? चांगला प्रश्न विचारला. पॉलिसी घेतली आणि काय आजार झाला तर 100% पैसे माफ होत नाहीत. आता त्याचा नियम असा आहे की आपण इंजेक्शन, डॉक्टर लोक आपल्याला इंजेक्शन देतात, त्याला जी सिरिंज लागते, त्याच्यानंतर हँड ग्लोव्ज ते वापरतात, किंवा त्याच्या सेफ्टीसाठी आता कोरोनामध्ये ते लोक ड्रेस वापरत होते, पीपीई किट वापरत होते, ते सेफ्टीसाठी होतं. कंपनी काय म्हणते, आम्ही जो काही खर्च आहे तुम्हाला सगळा देतो, डॉक्टर त्याच्या सेफ्टीसाठी ते वापरतोय, आमचा त्याचा काही संबंध नाहीये. ओके. म्हणून तुम्हाला ते नॉन मेडिकलचे जे चार्जेस आहेत, आता कंपनीची 150 आयटमची लिस्ट आहे, ते आयटम आता काही पॉलिसीमध्ये तुम्हाला ते कंपनी पे करते. ओके. नॉन मेडिकलचे सुद्धा. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काय यूज केलं ऑपरेशनमध्ये किंवा कुठल्या ट्रीटमेंटमध्ये, तर त्याचे तुम्हाला एक नॉमिनल चार्जेस एक 2,000-1,500 रुपये भरावं लागतात. आणि आमचं म्हणजे असे रिलेशन काय काय हॉस्पिटलशी चांगल्या डॉक्टर हॉस्पिटलचे आहेत. जर आम्ही रिक्वेस्ट केली, आम्ही काय त्यांना म्हणू शकत नाहीये, पण जर आम्ही रिक्वेस्ट केली, सर ते कस्टमरची परिस्थिती एवढी चांगली नाहीये, नाजूक आहे किंवा बिकट परिस्थिती आहे, जर तुम्ही नाही घेतले तर बघा, मग ते आमच्या कधी कधी विनंतीला मान देतात. समजा आपल्याला कुठलं एक ऑपरेशन करायचं, पर्टिक्युलर ऑपरेशन सांगितलं डॉक्टरनी, त्याचं जर पीपीएन पॅकेज असतं, ते जर तुम्ही प्री अप्रूव्ड पॅकेज घेतलं, समजा एखादं घर बांधताय, तुम्ही घर बांधताना तुम्हाला कंपनी काय करते की बजेट देते, एवढं स्टील लागेल, एवढं सिमेंट लागेल, त्यानुसार तुमचे कन्स्ट्रक्शन कॉस्ट एवढी होईल ते सांगतात. तसं कुठलंही ऑपरेशन करताना हॉस्पिटल आपल्याला कोटेशन देते की हे तुमचं ऑपरेशन आहे. समजा आपल्याला एक लेगामेंटचं ऑपरेशन आहे, लेगामेंटच्या ऑपरेशनला 2,10,000चं पॅकेज, माझे क्लायंट आहे, मी त्याचे पॅकेज घेतलं, तर त्या कस्टमरला 1ही रुपया भरायला लागला नाही. का? तर मी ते पॅकेजमध्ये घेतलं म्हणून. किंवा किडनीचं जरी मला ऑपरेशन, किडनी स्टोनचं ऑपरेशन करायचं असेल तर त्याला पॅकेज आहे. पॅकेज जर घेतलं तर आपल्याला 1ही रुपयावरती कंपनी मागत नाही. ओके. म्हणजे पॅकेज स्टार्टिंग काय आहे का? नाही, डिपेंड ऑन तुमची ट्रीटमेंट. आणि मग हे समजा पॅकेजेस घ्यायचे, मग हे ऑनलाईन मिळतात का, मग एजंटलाच भेटायला लागतं? नाही, आता हे कसं, माझी पॉलिसी आहे, तर मला डॉक्टर सांगणार ना तुम्हाला काय ट्रीटमेंट करायची ती. मग प्रत्येक ट्रीटमेंटची समजा आता किडनी स्टोनचा खर्च मॅक्झिमम किती होऊ शकतो, ओके, तर त्याचे एक पॅकेज ठरलेलं आहे, पॅरामीटर्स, की त्याच्यापेक्षा जास्त गरजच नाही त्याची. म्हणजे एखादा डॉक्टर तुम्हाला फसवू शकतो किंवा जास्त सांगू शकतो, पण कंपनी काय म्हणते, आमचं ह्या पॅकेज, ह्या ऑपरेशनसाठी एवढंच पॅकेज आहे, एवढ्या पॅकेज अमाऊंटमध्ये तुमचं ऑपरेशन सक्सेसफुली कम्प्लीट होऊ शकतं. ओके. हा रेशिओ आहे कंपनीचा, म्हणून त्याचे पॅकेज ठरवलेले आहेत. आणि कस्टमरनी, पॉलिसी धारकाने जर हे पॅकेज घेतलं किंवा एजंटला सांगितलं की सर मला हे ऑपरेशन करायचे आणि मला हे पॅकेजमध्ये करून द्या, प्री अप्रूव्ह करून, जसं आपण कोटेशन पास करून घेतो आणि कोटेशन पास झाल्यानंतर आपण कामाला सुरुवात करतो, बरोबर, त्याचप्रमाणे जर प्रत्येक ग्राहकाने, पॉलिसी धारकाने जर असे पॅकेज घेतले प्री अप्रूव्ह करून ऍडमिट व्हायच्या अगोदर, त्यानंतर तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही, 1 रुपया सुद्धा कुठे भरावा लागणार नाही. ओके. ही माझी पद्धत आहे. ओके. आता मागापासून आपण इन्शुरन्स म्हणजे हेल्थ इन्शुरन्स वरती बोलतोय. तुम्ही स्टार्टिंगला म्हणालात की कार इन्शुरन्स बद्दल पण तुम्ही काम करता, त्या संदर्भात पण करता. आता कार इन्शुरन्स बद्दल लोकांना अवेअरनेस नाहीये की एखाद्याला जर कार इन्शुरन्स करायचा आहे तर तो XYZ वेबसाईटवर जातो आणि जी मिनिमम पॉलिसी तो घेतो आणि मोकळा होतो. मग कार इन्शुरन्समध्ये कुठली पॉलिसी घेतली पाहिजे? म्हणजे लोक फक्त किंमत बघतात किंवा 2-3 कंपन्यांचं कोटेशन घेतात, ह्याच्यात समजा 8,000 रुपये आला, ह्याच्यात मला 7,000 रुपये मिळते, ह्याच्यात 6,000 रुपये मिळतंय, तर मग ते पाहत नाहीत की त्या 6,000मध्ये काय काय गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत आणि कुठल्या कुठल्या गाडीला कव्हर आहेत आणि 9,000मध्ये कुठल्या कुठल्या कव्हर मिळतात. आता त्यामध्ये 2 प्रकारच्या पॉलिसी येतात. एक तुम्हाला झिरो डिप्रिशिएशन, जशी माझी शोरूमची गाडी असेल समजा 20 लाखाची, तर माझी गाडी उद्या टोटल लॉस झाली ऍक्सिडेंटमध्ये, 20 लाख रुपये जर माझी किंमत असेल इनवाइस व्हॅल्यू, इनवाइस व्हॅल्यूवर 20 लाख रुपये असेल आणि माझी गाडी जर डॅमेज झाली टोटल, तर मला 20 लाख रुपये कंपनीकडून मला 100% दिले जातात. ओके. हे झालं झिरो डिप्रिशिएशन. दुसरा प्रकार येतो कॉम्प्रेहेन्सिव्ह. ओके. कॉम्प्रेहेन्सिव्ह मध्ये काय होतं की तुमचे
1,00,000 जर गाडीला खर्च आला, समजा असं समजा की गाडीचं इंजिन डॅमेज झालंय, हां. इंजिनला डॅश बसला आणि इंजिन टोटल लॉस झालं. इंजिनचं समजा रिकव्हरी म्हणजे खर्च जर करायचा असेल तर ₹1,00,000 सांगितलं तुम्हाला कोटेशन. कॉम्प्रिहेन्सिव्हमध्ये तुम्हाला 70% रक्कम कंपनी देते, 30% रक्कम तुम्हाला भरावं लागते ओके. कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसीमध्ये. ओके. आणि 3 नंबरचा येतो थर्ड पार्टी. ओके. थर्ड पार्टीमध्ये असं होतं की समोरच्याचं जे काही नुकसान झालंय किंवा एखाद्याचं घर पाडलं आपल्या गाडीकडून, किंवा एखादा माणूस रोड क्रॉस करत होता आणि तो एक्सपायर झाला आपल्या गाडीला धडकून, तर त्याची जी काही व्हॅल्युएशन होती किंवा त्याचा इन्कम होता ती कंपनी सगळी पे करते त्याला आपल्या थर्ड पार्टीतून. पण माझ्या गाडीचं जे काही नुकसान झालंय, माझी गाडी टोटल डॅमेज झाला किंवा काही 50% डॅमेज झाली गाडी, तरी मला काहीच मिळत नाही. ओके. ओके. असे 3 प्रकारचे इन्शुरन्स असतात. त्यामुळे कस्टमरनी काय करायचं, ज्यावेळेस इन्शुरन्स तुम्ही ऑनलाईन घ्या किंवा एजंटकडून घ्या, ह्या गोष्टी सगळ्या पहा. ह्या पॉलिसीमध्ये एवढ्या पैशामध्ये मला काय काय मिळतंय, ओके. कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन आहे का, झिरो डिप आहे का, थर्ड पार्टी आहे, तर हा प्रत्येकाने विचार करून निवडावा. आता एक शेवटचा प्रश्न, कार इन्शुरन्स घेताना मेजर लोक काय चुका करतात? सगळ्यात मेजर पार्ट असा आहे की काही कंपन्या इन्शुरन्स देतात पण कारचं इंजिनला कव्हर देत नाहीत. ओके. आणि त्याचं ज्यावेळेस वेळ येते कस्टमरला, तेव्हा त्याला ते इन्शुरन्समध्ये कळतं की मला हे इंजिनचा कव्हरच नव्हता ह्याच्यात. माझी कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी होती पण माझा कारचा कव्हर नव्हता. ओके. क्लेम आल्यानंतर समजतं की कंपनीने हा क्लेम रिजेक्ट केलेला आहे. मला वाटतं आता जे कोणी हा पॉडकास्ट बघताय त्या प्रत्येकाला कळालं आहे की मेडिक्लेम का गरजेचा आहे आणि मेडिक्लेम कुठला घेतला पाहिजे, कसा घेतला पाहिजे, कुठले कुठले आजार कधी कधी कव्हर होतात हे कळालेलं आहे. आणि सरांनी मला वाटतं आता कार इन्शुरन्सबद्दल एक छोटासा आत्ता एक विषय पण सांगितलं की कुठला कार इन्शुरन्स घेतला पाहिजे आणि कार इन्शुरन्स घेताना काय पाहिलं पाहिजे. मला वाटतं सर आपण आता खूप वेळ झाला गप्पा मारतोय, जरा थांबूयात आपण. आणि तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्ते. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.